मला कळतं बी हाय आणि समजतं बी हाय. तुला काही बी बोलायची गरज नाही. जर तुम्ही समद्याचे समधे भीमच्या मताशी सहमत असाल तर काही हरकत नाही. पर तुम्हा समद्यांना जरासं बी वाटत असेल की या दागिन्यावर जिजाबाईचा हक्क आहे, तर तुम्ही समदे आपापल्या हिस्स्याचे दागिने जिजाबाईंना देऊन टाका. मी तुमच्यावर दबाव टाकत नाही, बस एक मार्ग काढतो आहे समद काही ठीक करण्याचा. नाही बाबा, मी आता नाही देणार. चहा दूध तयार आहे, लवकर या. भीम दूध पिऊन घे. या चाय घ्या. ठेवून घे. समदे आपापल्या हिस्स्याचे दागिने आपल्या मर्जीने देत आहेत. ठेवून घे. भीम आणि म्या आमचा हिस्सा नाही देणार. जिजाबाई घेते. पोरांनी आपल्या आईला काहीतरी द्यावं आणि आईने घेतलं नाही, हे तर चुकीचं होणार. घ्या. भीमबाळा, जे झालं ते सौताच्या विरोधात नाही, तर नव्या आईच्या समर्थनात समज आणि नव्या नात्याला समर्थनाची लई गरज असते. या बाबा, तुम्हीच तर म्हणता ना का जे जसं दिसेल त्यासनी तसंच समजा, म्हणजे जगणं सोपं होऊन जाईल. मग आता तुम्हीच समजवतायत का जे जसं दिसेल त्यासनी दुसऱ्या पद्धतीनं बघा. भीम, तू एवढा विचार करू नको, आम्ही हाय ना तुझ्या संग. वय दिसतंय ना, तुम्ही स्वतःच्या भावासोबत उभं न राहता दुसऱ्यांसंग उभं आहात. असं काय नाही आनंदादा. समद समजतंय तुळसा. आता मला काहीच बोलायचं नाही. नाही आनंदाता, माणसासनी पूर्ण अधिकार असतो का त्यानं कधी आणि कुणाची साथ दिली पाहिजे. आणि कधी कधी दोन विरोधी व्यक्ती बी बरोबर असतात. या दागिन्यांवर फक्त माझाच हक आहे. आता राहिले 2 दागिने, भीम आणि आनंदचे. ते तर मी त्यांच्याकडनं घेऊनच राहणार. घरात जो मोठा असेल
त्याच्या मनाप्रमाणे आणि त्याचीच मर्जी चालणार. त्या भीमरावाच्या मनाप्रमाणे अजिबात नाही. आजपर्यंत या घरामध्ये समजत चुकीचं होत होतं. आता म्या बरोबर करणार. भीमरावाच्या उपस्थितीत जर मुलांनी दागिने दिले तर हा जिजाबाईसाठी खूप मोठा शुभ संकेत आहे आणि याच्यामुळे आम्हाला समाधान मिळालं की आता जिजाबाईचं आयुष्यही तसंच होईल जसं लग्नानंतर एखाद्या विवाहित महिलेचं असलं पाहिजे. महाराज, हे फक्त तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे चाललंय समजा. महाराज कडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन पुढेही असंच मिळत राहणार. बस देवासमोर आणि महाराजांसमोर विनम्र राहा आणि यांच्यावर श्रद्धा ठेव बरं का. आणि हा विश्वास पण की भलं इथूनच होणार आहे. घ्या आली जिजाबाई. महाराज, ही जिजाबाई आहे रामजीची दुसरी बायको. हात जोडून नमस्कार कर महाराजांना. यांना लय काळजी हाय तुझी. तुम्ही तर तेच महाराज आहात ना, ज्यांच्यामुळे रामजीचं समद कुटुंब त्रासलेलं असतं, ज्यांच्याशी भीम नेहमी वाद घालतो. आणि अगं, कसं बोलतेस तू महाराजांशी? आणि मरण्याआधी भीमाबाईंनी तुम्हा समद्यासनी लय काय ऐकवलं होतं. हो, आम्ही तेच महाराज आहोत आणि तसेच राहू. आता तुला ठरवायचंय जिजाबाई की तुला कसं जगायचंय. तसंच जशी भीमाबाई जगली होती की तसं ज्यामुळे तुमचं कुटुंब चांगलं आयुष्य जगेल. काय रामजी, तुझी नवीन बायको कशी आहे रे? बरोबर सांभाळते आहे ना? काही तरस बिरस नाही होत ना तुला? समजून घेते ना समद्यासने? अरे रामजी सारखा माणूस प्रत्येक परिस्थितीमध्ये समजूतदारपणा दाखवतो. काय रामजी? नाही, हे माझ्या आईचे दागिने आहेत. तुम्ही कुणासने बी कसं काय देऊ शकता? आई म्हणायची का तिच्याकडे जेवढे बी दागिने आहेत ते समदे आम्हा तिन्ही भावांच्या बायकांना घालण्यासाठी आणि तुळसाताई मंजुळाताईसाठी आहेत. समदे आपापल्या हिस्स्याचे दागिने आपल्या मर्जीने देत आहे. ठेवून घे. भीमानं मी आमचा हिस्सा नाही देणार. होय, समद हळूहळू समजते हाय आणि हळूहळू समजून बी घेईन. नाही महाराज, म्या भीमाबाई नाही आणि मला भीमाबाई वाणी बनायचं बी नाही. आणि का बनू मी भीमाबाई? जिथपर्यंत ती घरात होती तिथपर्यंत घरात शांती नव्हतीच. समदे तरसात होते. मला वाटतं समदे शांतीने राहिलं पाहिजे आणि चांगले जगले पाहिजे. मग लक्षात ठेव जिजाबाई, तू त्या कुटुंबात नवीन आहेस. तू जर त्यांना सांभाळू शकली नाहीस तर यासाठी दोषी तूच ठरशील. जर काहीही वाईट झालं तर लोक म्हणतील की त्या जिजाबाईचा पायगुणच वाईट आहे. आणि जर काही चांगलं झालं तर तीच लोक म्हणतील की जिजाबाईने रामजीच्या घराला चांगलं सांभाळलं. युगानुयुगांच्या अनुभवातून निर्मित सामाजिक मान्यतांकडून तुमच्यावर जो काळीमा फासला गेलाय, रामजीचं कुटुंब त्यावर प्रश्नही मांडू शकणार नाही किंवा त्याला मिटवूही शकणार नाही. समजलेस? वय महाराज, समजलं. कल्याणमस्तु. बस एक गोष्ट लक्षात ठेव, आता
रामजीने आपल्या कुटुंबाला या समाजापासून वेगळं दूर करून ठेवलं आहे. त्याला तुम्हाला जोडायचं आहे आणि या सगळ्या कार्यात तो भीमराव मोठा अडथळा आहे. त्याला तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि मग काहीही त्रास होणार नाही. ज्या प्रकारे अस्पृश्य जातीतले लोक आमची सेवा करतात तूही करत राहा. आम्ही प्रसन्न राहू आणि प्रसन्न व्यक्ती कुणाचंही कधीच नुकसान करत नाही. वय महाराज. आज त्या भीमरावाच्या कुटुंबातील एक व्यक्ती आमच्या समोर नतमस्तक झालेली आहे. आता हळूहळू संपूर्ण कुटुंब आमच्या समोर नतमस्तक होईल. पण जिथपर्यंत तो भीमराव आमच्या समोर आपलं मस्तक झुकवून नमस्कार नाही करणार, आपल्या चुकांसाठी क्षमा नाही मागणार आणि प्रायश्चित्त नाही घेणार, तोपर्यंत आम्ही या गावातून माघारी फिरणार नाही. महाराजांनी जे जे समजावलंय ते समज ध्यानात ठेव. समजलं? दोघी नीट लक्ष देऊन अभ्यास करा. नमस्कार ताई. नमस्कार. ये बस. तुळसा, मंजुळा, अभ्यास नंतर करा. स्वयंपाक घरात भांडी पडले, धुवून घ्या. जिजाबाई करू दे की अभ्यास. मंजुळाची परीक्षा बी आहे पुढं. आव काय काय तुम्ही बी पोरीच्या जातीसाठी अभ्यासाचं काय इतकं महत्वाचं नाही आहे. चुलीकडचं काम शिकतील तर सासरी पुढे जाऊन कामालाच येईल. आणि तसं बी शिकून सवरून काय बॅरिस्टर बनणार आहेत होय. चंद्रकळा, पोरींचं शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं लय गरजेचं आहे. जर शिकून सवरून बॅरिस्टर झाली तर यांचं आयुष्य सावरेल की ग. तुम्ही दोघी बी अजून इथंच बसले आहेत. चला जा. हे पाताई, माझ्यावर जरा विश्वास ठेवा. या पोरांची शत्रू नाही आहे. मी आता बस त्यासनी तेच शिकवते जे या घराच्या शांतीसाठी गरजेचं आहे. भीमाबाई तिच्या पद्धतीनं करत होती, मी माझ्या पद्धतीनं करत. जिजाबाई, तू ताईनं सांगितलं नाहीस? सोडा ना वहिनी, मी आज चहा बनवून आणते. काय झालंय? ताईनं माहित असायला पाहिजे. आणि तसं बी यांच्याशिवाय रामजी भाऊंशी कोण बोलणार आहे? काय झालंय? काय ताई, रामजी भाऊनी काल हिला सांगितलं की त्यांचं आणि जिजाबाईचं स्वतःचं कोणी पोर नसेल. आता तुम्हीच सांगत आहे, हे कसं शक्य आहे? दुसऱ्याच्या पोरांना आपलं म्हणणं चांगली गोष्ट आहे, पर जेव्हा बाई स्वतःचं पोर जन्माला घालेल तेव्हाच ती बाई परिपूर्ण होईल, नाही होय की नाही ताई? सोडा ना वहिनी, तुम्ही बी उगा ईशाला लांबड लावताय. मला या घराने स्वीकारलं आहे, नवं आयुष्य दिलं आहे. एवढं तर मी करूच शकते. बघा ताई, ही या घराविषयी किती विचार करते. मग तुमचं बी कर्तव्य आहे ना की तुम्ही रामजी भाऊंना समजवावं. वय नाही ताई, तुम्ही त्यासनी काय बी बोलू नका. मी आज चाय बनवून आणते. भीम, मी विचार करत होतो, जर मी एक चायची दुकान उघडली असती
तर आज जगण्यासाठी आधार झाला असता. बाळादादा आणि मंजुळा तुळसाने जे काय केलंय त्यामुळं माझं त्या घरामध्ये राहायचं जरा बी मन नाही करत. आनंद दादा, व्यक्तिगत निर्णयाशी काय संबंध आहे? त्यासनी जे बरोबर वाटलं ते त्यांनी केलं, तसंच आपल्याला जे बरोबर वाटलं ते आपण केलं. आई आपल्याला सोडून निघून जाईल हे कोणाच बी ठाऊ नव्हतं. आणि अशा परिस्थितीची तयारी नाही करता येत. फक्त आपल्याला त्या संग लढता आलं पाहिजे. चल शाळेत. आणि यापुढे चहाच्या दुकानाविषयी विचार पण करू नकोस, कारण आता आपलं शिकण्याचं वय आहे, रोजगारविषयी विचार करण्याचं नाही. चल आनंद दादा. बरं भीम, तू तर आईला भेटतोस ना आणि तिच्या संग बोलतोस बी, तर भीम मला बी आई संग एक भेट घालून दे ना. माझी बी लई इच्छा होते. कारण जेव्हा बी मला त्रास व्हायचा ना तेव्हा तीच येऊन मला समजवायची आणि भूताभूताच्या गोष्टी सांगून हसवत असायची. भीम, आज मी लई त्रासात आहे. मला हसायचं मन करते पण मला हसायलाच येत नाहीये. आनंद दादा, तू आईला बाहेर नका शोधू, फक्त तिची कल्पना कर. आणि मग जेव्हा आई आणि पोरांच्या नात्यांना कल्पनांचं जग तयार होईल तेव्हा ती स्वतःच तुझ्याकडे येईल बघ. पण मी तुझी आणि तिची भेट नाही घालवून देऊ शकत. तर मग मी आईला कधी बी नाही भेटू शकणार, कारण बाबा म्हणतात की आई तुला यामुळे दिसते कारण तू आईवर जास्त प्रेम करतोस आणि कदाचित मी आईवर तुझ्या एवढं प्रेम नाही करत. मग तर मी आईला कधी बी नाही पाहू शकणार, आईला कधीच नाही भेटू शकणार. आई, तू आज पालकाची भाजी कर की ग, भीमाला लई आवडती. जा बाहेर जाऊन झाडू मार. होय आई. जिजाबाई, इकडे ये. नियम अगदी बरोबर लागलाय. आता ताई नक्की बात करणार रामजी भाऊ बरोबर. बस तू माग हटू नकोस आणि तुझ्या हक्काची लढाई लढत राहा. आता या घरामध्ये तुझ्या आवडीचं काय बी बनणार नाही. बरोबर बोलत होते महाराज. भीमला रोखावं लागल आणि त्याला रोखण्याचा एकच मार्ग आहे. जे बी त्याला आवडत असेल ना ते नाही करायचं. जे बी त्याची इच्छा आहे ती पुरी नको व्हायला. आणि याची सुरुवात तर झाली आहे. आजपासून या घरात पालक कधी बी बनणार नाही. भीम, आता तुझ्यामुळं हे समद कुटुंब या समाजापासून तसं त्रस्त राहणार नाही जसं आधी राहत होतं. आता मी तसं होऊ देणार नाही.